Hello students, isometric view किंवा isometric projections already we have started आणि आपण त्याचे एक दोन बेसिक प्रॉब्लेम बघितलेले आहेत. आयसोमेट्रिक सर्कल ड्रॉ कसं करायचं ते देखील बघितलंय. या व्हिडिओ मध्ये आपण अजून एक बेसिक प्रॉब्लेम नंबर 2 हा बघणार आहोत. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, पण जे नवीन आयसोमेट्रिक स्टडी करतायत तर प्रोसेस कशी आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे आणि त्याच्याशीच रिलेटेड एक सिंपल बेसिक सेकंड प्रॉब्लेम आपण घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या आयसोमेट्रिकच्या आयडियाज ह्या अजून जास्त क्लिअर होतील. आणि यानंतर आपण अजून थोडेसे मीडियम लेवलचे प्रॉब्लेम किंवा एक्झामला जसे विचारले जातात ते सॉल्व्ह करणार आहोत. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात. एक प्रॉब्लेम स्टेटमेंट इथे दिलेलं आहे बघा. ठीक आहे, एक अशा टाइपचा शेप आहे. लास्ट प्रॉब्लेम आपण जेव्हा बघितला त्यावेळी फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू सुद्धा दिला होता. ठीक आहे, एक्झाम मध्ये प्रत्येक वेळेस 3 व्ह्यू दिले जातील असं नाहीये, कधी कधी 2च व्ह्यू दिले जातील. तर हे 2 व्ह्यू दिलेले असताना डायग्राम कशी येईल किंवा कसं ते ड्रॉ करायचंय, चला तर आपण ते बघूयात. आता इथं जर केअरफुली बघितलं तर फ्रंट व्ह्यू मध्ये जे डायमेन्शन दिले, हा जो शेप आहे टोटल लेंथ 60 mm, एक हाईट इथे दिले बा 40 mm. टॉप व्ह्यू मध्ये जनरली जे दिलं जातं, तर ते या साइडला जे आहे ते विड्थ असं आपण कन्सिडर करू शकतो. ओके, 20 mm नंतर परत एक स्लॉट आहे 20 mm चा, अजून एक 20 mm आणि इथे हे जे स्लॉट आहे त्याची डेप्थ जी दिली ती आहे 10 mm. ठीक आहे, डायमेन्शन्स तुम्हाला दिसत असतील तरी सुद्धा मी इथे मेन्शन करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, कुठलीही आयसोमेट्रिक डायग्राम ड्रॉ करण्याआधी जे 2 किंवा 3 व्ह्यू दिलेले आहेत त्या व्ह्यू मधून तुम्हाला काय करायचंय की एक लेंथ, एक हाईट आणि एक विड्थ हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय. जनरली फ्रंट व्ह्यू मध्ये ही लेंथ आणि हाईट ही दिली जाते. ओके, म्हणजे 3 डायमेन्शन आपण लेंथ, हाईट, विड्थ हे आपल्या अंडरस्टँडिंग साठी कन्सिडर करतोय. तुम्ही तिथं वेगळं कुठलं पण डायमेन्शन म्हणू शकता. तर 60 हाईट तर तुम्हाला समजतंय 40 आहे. ठीक आहे, लेंथ 60 आणि विड्थ जी दिलेली आहे, विड्थ एक तर साइड व्ह्यू मध्ये असेल किंवा ती टॉप व्ह्यू मध्ये इथे दिलेली असेल, ही 30. तर असे 3 डायमेन्शन्स, 3 मेजर डायमेन्शन्स हे दिलेले आहेत इथे. ओके, आता हे असताना तुम्हाला 3 व्ह्यू ड्रॉ कसे करायचे ते आपण बघूयात. ठीक आहे, तर कुठलाही आयसोमेट्रिक व्ह्यू स्टार्ट करत असताना तुम्हाला 3 डायमेन्शन किंवा 3 लाईन्स ह्या महत्वाच्या आहेत. मी ऑलरेडी ते सांगितलंय तुम्हाला. एक फेंट लाईन तुम्ही घ्या, त्यावर कुठलाही एक पॉइंट घ्या, कुठेही घ्या, हरकत नाहीये. ठीक आहे, आता ही डायग्राम ड्रॉ करण्याच्या आधी, ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करण्याच्या आधी हे बघा या 3 लाईन्स इथे मी ड्रॉ करतो. फेंट लाईन्स सुरुवातीला ड्रॉ करायच्यात. आणि आता या ज्या 3 लाईन आहेत या 3 लाईनच का आणि कशा हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये आयसोमेट्रिक बेसिक्स ऑफ आयसोमेट्रिक यामध्ये क्लिअर केलेलं आहे. एक लाईन जी असेल ती लाईन 90 डिग्री असेल ह्या हॉरिझॉन्टल लाईन बरोबर. राईट साइडला आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे ती असेल 30 डिग्री हॉरिझॉन्टल लाईन बरोबर. आणि ओ पॉइंटच्या लेफ्टला एक आपण ड्रॉ केलेली आहे ती सुद्धा असेल 30 डिग्री. ठीक आहे, आता या 3 लाईन मध्ये एक हाईट असेल, एक लेंथ असेल, एक विड्थ असेल किंवा 3 वेगवेगळे डायमेन्शन असतील. या 3 पैकी आपल्याला घ्यायचंय, पण नेमकं हे कुठे असतील. ठीक आहे, मी रफ तुम्हाला आयडिया येण्यासाठी हाईट जी असते इथे दिलेली आहे पहा, ती जनरली व्हर्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये दिली जाते, म्हणजे ही 40 mm असेल. थोडा वेळ तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय, डायमेन्शन असे दिले जात नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितोय की ही लेंथ 40. आता सगळ्यात महत्वाचं, साइड व्ह्यू जर दिला असेल, समजा लेफ्ट हँड साइड व्ह्यू जर असेल, तिथे जे काही डायमेन्शन्स असतील तर ते डायमेन्शन आपण ओ पॉइंटच्या लेफ्टला घेतो. राईट हँड साइड व्ह्यू मध्ये जर डायमेन्शन दिले असतील तर ते डायमेन्शन आपण राईटला घेतो. पण इथं दोन्हीही दिलेले नाहीये, साइड व्ह्यू एकही नाहीये. ठीक आहे, फक्त टॉप व्ह्यू दिलाय. मग आता सगळ्यात पहिले तर 2 व्ह्यू दिले असताना डायग्राम कशी येईल आणि कोणत्या लेंथ कुठे घ्यायच्या. ठीक आहे, आता ही डायग्राम आपण बघितलं तर सिमेट्रिकल डायग्राम आहे. दिस इज द सिमेट्रिकल डायग्राम, म्हणजे आपण सेंटर पॉइंट बसून जर बघितलं तर दोन्हीही साइडला सेम डायमेन्शन्स आहेत. जेव्हा सिमेट्रिकल डायमेन्शन्स असतात, ठीक आहे,
सेंटेन्स परत एकदा रिपीट करतो. जेव्हा सिमेट्रिकल डायग्राम्स असतात त्यावेळेस कुठल्याही एका साईडला तुम्ही हे डायमेन्शन घेतले तरी हरकत नसते. ठीक आहे. पण जर सिमेट्रिकल डायग्राम नसतील तर जिथं एजेस जास्त दिसतील ना, ज्या व्ह्यू मधून तुम्हाला ट्रायल एरर करून बघावं लागेल एक शॉर्ट साईडला कुठेतरी कॉर्नर मध्ये. ठीक आहे. तर मग तुम्हाला त्यानुसार ती डायग्राम ऍडजस्ट करावं लागते. तर ते कसं आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सध्या या डायग्राम पुरतं तुम्हाला समजा हे 60 mm आहे, तुम्ही या साईडला 60 mm घेऊ शकता. ठीक आहे. आणि राहील काय तर मग 30 mm, ते 30 mm तुम्ही इकडच्या साईडला घेता येईल. ठीक आहे. तर आता हे जे आहे अशा पद्धतीने आपण या 3 लाईन्स पहिले फिक्स करून घ्यायच्यात. आपण 60 या साईडला घेऊयात या प्रॉब्लेम पुरतं. ठीक आहे. सिमेट्रिकल आहे म्हणून. सिमेट्रिकल जर नसेल तर मग तुम्हाला ट्रायल एरर करून बघावं लागेल कुठल्या साईडला एजेस येतात. 2 व्ह्यू दिलेले असताना. ठीक आहे. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिलेले असताना कुठल्या साईडला जास्त एजेस येतात त्यानुसार ती डायग्राम बनते. आणि साईड व्ह्यू जर असतील तर साईड व्ह्यू डिसाइड करेल की ओ पॉइंटच्या लेफ्टला आणि राईटला किती डायमेन्शन्स येतील. ठीक आहे. सध्या हे 3 डायमेन्शन्स कळाले की 40 आपण घेतलं, इकडे 60 घेतलं आणि इथे 30 घेतलंय. 3 डायमेन्शन्स महत्वाचे आहेत. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय की या लाईनला पॅरलल लाईन्स ड्रॉ करून एक बॉक्स बनवून घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे काय की या व्हर्टिकल लाईनला पॅरलल इथे आपण ड्रॉ करू शकतो या पॉइंट पासून वरती. याच व्हर्टिकल लाईनला राईट साईडला सुद्धा एक पॅरलल लाईन ड्रॉ करून घेतली. हे सर्व फ्रेंडला. त्यानंतर या लाईनला एक पॅरलल लाईन ह्या इथे फेंट लाईन, या लाईनला एक पॅरलल लाईन ह्या इथे. पॅरलल लाईन्स ड्रॉ करत असताना तुम्ही एकतर ड्राफ्टर यूज करायचं किंवा रोल अँड ड्रॉ यूज करायचं. ओके. परत या लाईनला पॅरलल आपण इथे घेऊ शकतो अशी, आणि ह्या लाईनला पॅरलल या इकडे. ऑलरेडी हे मी एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. स्टेप बाय स्टेप आपण चाललोय. सिंपल प्रॉब्लेम पहिल्यांदा बघणार आहोत, नंतर थोडेसे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम बघणार आहोत. ठीक आहे. आता हा एक बॉक्स लाईक स्ट्रक्चर बनलंय, पण या 2 व्ह्यू मधून 3D व्ह्यू कसा बनेल किंवा आयसोमेट्रिक व्ह्यू कसा बनेल ते आपल्याला बघायचंय. आता हे सगळं आपण फेंट ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता डार्क लाईन कुठे येतील आणि हा शेप कसा दिसेल हे तुम्हाला बघायचं. ठीक आहे. ओके. हा बॉक्स बनल्यानंतर आता आपल्याला पुढच्या ज्या स्टेप्स करायच्या आहेत त्या या डायग्राम नुसार करायच्या. ओके. मग आता हे 60 mm आणि 40 mm फ्रंट व्ह्यू मध्ये दिले. तुम्हाला जर इथून सुरुवात करायची असेल तर हे 60 आणि हे 40 या फेस पासून सुरुवात करावं लागेल. तर काही ठिकाणी काय केलं जातं की हे एक एक्स डायरेक्शन, एक वाय डायरेक्शन, एक झेड डायरेक्शन असं देखील केलं जातं. आपापल्या सोयीनुसार हे LHW आपण कन्सिडर करत असतो. एक लेंथ, हाईट आणि वेट. ठीक आहे. किंवा एक्स वाय प्लेन, एक्स झेड प्लेन, ओके, वाय झेड प्लेन असं देखील कन्सिडर केलं जातं. पण आपण आता डायग्राम नुसार ते करणार आहोत. कुठलीही मेथड यूज करा पण सोल्युशन आलं पाहिजे. ओके. आता हे 60 mm जे आहे, तुम्हाला जर टॉप व्ह्यू इझी वाटत असेल तर तिथून स्टार्ट करा. जर तुम्हाला फ्रंट व्ह्यू इझी वाटत असेल तिथून स्टार्ट करा. ठीक आहे. आता या डायग्राम मध्ये मला फ्रंट व्ह्यू पासून असं वाटतं की स्टार्ट करावं. मग 60/40 म्हणजे हे 60 आणि हे 40 इथं आहे, तर मी या प्लेन पासून सुरुवात करेन. ठीक आहे. मग तो जो पार्ट आहे इथं मी डार्क करू शकतो, कारण इथे एखादा स्लॉट नाहीये, काही नाहीये. इथे मध्ये स्लॉट आहे ते आपण डिस्कस करूया. ठीक आहे. तर हाईट 40 आणि लेंथ 60 हे जे आहे एकदा मी हे डार्क करून घेतो. आधी सगळं आपण फेंट ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर ही हाईट देखील मी आता डार्क करू शकतो. हेच आपल्याला एक्सट्रूड कुठे करायचंय, बॅक साइडला. त्याआधी हा व्ह्यू एकदा कंप्लीट करून घेऊया. 60 डायमेन्शन हे बॉटमला आहे, त्याच सरफेस मध्ये टॉपला इथून इथपर्यंत 20 नंतर 10 mm चा मध्ये गॅप आहे. पहा, गॅप म्हणण्यापेक्षा स्लॉट आहे. ठीक आहे. हा गॅप इथे 20 mm चा आणि 10 mm चा हा स्लॉट आहे. परत 20 mm आहे. ठीक आहे. तर 10 mm चा जी हाईट, जो डेप्थ आहे, तर तो आपल्याला इथे ऍडजस्ट करायचा आहे. त्याआधी हे 20 आणि हे 20 आपल्याला तिथून मार्क करावे लागतील.
ठीक आहे. आता मी इथपासून 20 इथं घेतले, या पॉइंट पासून 20 इथे घेतले, डेप्थ आहे 10 mm ही डेप्थ, तर ती मी या व्हर्टिकल लाईनला पॅरलल ना, व्हर्टिकल लाईनला पॅरलल इथून खाली 10 mm आणि या पॉइंट पासून खाली देखील 10 mm. ओके, इथून खाली 10 mm, इथून खाली 10 mm हे व्हर्टिकल लाईनला पॅरलल पाहिजे. ठीक आहे. हा, मग आता या लाईनला पॅरलल किंवा ही जी 30 mm ची राईट साइडची लाईन आहे त्या लाईनला पॅरलल मी इथे घेऊ शकतो. तुम्हाला समजण्यासाठी थोडा वेळ मी हा जो पोर्शन आहे इथून एवढा तर हा रफ करतो. ओके, तुम्ही तो फेंटच ठेवायचा आहे, रफ नाही केला तरी चालेल, तुम्हाला समजण्यासाठी मी तो रफ करतोय. ठीक आहे. आता हा जो पोर्शन आपण इथे बनवलाय या टाईप तसे फ्रंट व्ह्यू मध्ये आहे, तो आपल्याला काय करायचा, एक्सट्रूड करायचं. म्हणजे काय, जी डेप्थ दिलेली आहे, जी विड्थ दिलेली आहे, तिसरं जे डायमेन्शन आहे त्या डायमेन्शन पर्यंत आपल्याला ते घेऊन जायचं. ओके, म्हणजे ऍज इट इज हा जो पार्ट आहे 30 mm घेऊन जायचं, म्हणजे हे डिस्टन्स 30 mm आहे, तर ऍज इट इज हा पार्ट मागे घेऊन जाताना तुम्हाला पहिले तर ही जी लेंथ आहे ही ऍज इट इज 30 mm पर्यंत घेऊन जा, ही सुद्धा 30 mm पर्यंत ड्रॉ करा आणि व्हर्टिकली सुद्धा ते 30 mm पर्यंत येईल. जसं या साईडला आहे तसंच पलीकडच्या साईडला देखील ते 30 mm पर्यंतच जाणार आहे. या लाईनला पॅरलल ही असेल. ऑलरेडी तुम्ही ती फेन ड्रॉ केलेली आहे, त्याला फक्त डार्क करून घ्या. जसा पोर्शन इथे बनवलाय, जसा पोर्शन इथे बनवलाय, ड्रॉ केलाय, अगदी तसंच बॅक साईडला पण येईल. ओके, आता हे घेताना थोडीशी काळजी घ्या की बॅक साईडला तो नेमकं कसं येईल, थोडंसं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला करायचं आहे की शेप कसा असेल. ठीक आहे. तर परत एकदा तुम्ही हे पॉइंट इथे प्लॉट करू शकता. किंवा इथून हे जे डिस्टन्स घेतलंय 20 mm तेच इथून इथं घ्या 20 mm आणि इकडून इकडे पण 20 mm, किंवा त्याला तुम्ही या लाईनला पॅरलल, या लाईनला पॅरलल इथून सुद्धा एक पॉइंट ड्रॉ करू शकता. ठीक आहे. या लाईनला पॅरलल जर तुम्ही हे ड्रॉ केलं तर तुम्हाला हा एक पार्ट मिळून जाईल. ठीक आहे. सेम वे तुम्हाला इथून पण 20 mm इथं जे काही डिस्टन्स तुम्ही सोडलेला आहे त्यानुसार, ठीक आहे, तर त्यानुसार ह्या लाईनला पॅरलल तुम्हाला इकडे घ्यायचंय. ओके, हे जे डिस्टन्स असेल जसं आपण या लाईनला पॅरलल इथे घेतले तसंच ह्या लाईनला पॅरलल इथून हे हा शेप तो रेक्टँगल कंप्लीट करा. ठीक आहे. हा, हे थोड्या वेळ मी रफ केलं होतं, अगदी तसंच हा पोर्शन पण तुम्हाला समजण्यासाठी थोड्या वेळ मी रफ करतो. ठीक आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे, फार अवघड नाही, पण स्टेप बाय स्टेप जर बघत गेला आणि ही जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर मग तुम्हाला हे जे इथून पुढे अवघड प्रॉब्लेम जे येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला इझी जातील. म्हणून हे सिंपल प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करून बघायचे असतात. आता हा प्रॉब्लेम इथं कम्प्लीट होत नाहीये. ठीक आहे. हा जो शेप इथं आहे तो आपल्याला तो सुद्धा एंड पर्यंत एक्सट्रूड करत जायचंय. तर थोडंसं इमॅजिन करून कसं दिसेल. आणि आपला एक थंब रूल असा आहे की ज्या काही लाईन तुम्ही यानंतर पण ड्रॉ करणार आहे हा स्लॉट दिसण्यासाठी त्या एकतर व्हर्टिकल लाईन, राईट साइडची 30 डिग्री लाईन आणि या साइडची 30 डिग्री लाईन इथपासून तुम्हाला तो घ्यावा लागेल. ओके, म्हणजे त्या लाईनलाच पॅरलल तुम्हाला ज्या काही लाईन्स ड्रॉ करायच्या त्या घ्याव्या लागतील. आता व्हर्टिकल लाईनला पॅरलल या कॉर्नर पासून तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. ठीक आहे. व्हर्टिकल लाईनला पॅरलल या कॉर्नर पासून जी हाईट आहे तेवढं आपण ते खाली घेतलं. त्याचबरोबर या लाईनला पॅरलल या पॉइंट पासून इकडे घ्यायचंय. या लाईनला पॅरलल या पॉइंट पासून इकडे घेतलंय. ठीक आहे. मी ते परत एकदा ड्रॉ करतो. ठीक आहे. आणि मी सांगितलं तुम्हाला पहिली लाईन जी आपण घेतली ह्या लाईनला पॅरलल घेतली, दुसरी लाईन जी घेतली ती या लाईनला पॅरलल घेतली आणि तिसरी लाईन जी घेणार आहोत या लाईनला पॅरलल. हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे व्हर्टिकल ही लाईन आणि ही लाईन जिथे कुठे टच झाली आहे, ठीक आहे, त्या पॉइंट पासून या लाईनला पॅरलल, म्हणजेच या लाईनला ही लाईन पॅरलल आहे, ही आहे, इथून पण आपण ती घेऊ शकतो. मग या लाईनला पॅरलल
रोल अँड ड्रॉप किंवा ड्राफ्टर हेच यूज करून तुम्हाला या लाईनला पॅरलल या पॉइंट मधून जिथे कुठे ते टच होईल तिथे ते तुम्हाला जॉईन करायचं. ओके, म्हणजे अशा टाईपचा तो शेप बनेल. त्यानंतर तुम्ही डायमेन्शन्स हे देऊ शकता. ओके, डायमेन्शन्स देत असताना फॉर एक्झाम्पल हाईट 40 mm डायमेन्शन द्यायचे, तर मग तुम्ही इथं डायमेन्शन द्यायचं ना, तर ही लाईन पुढे एक्सटेंड करा, ही लाईन पुढे एक्सटेंड करा. या लाईनला पॅरलल डायमेन्शन्स हे नेहमी त्या लाईनला पॅरलल असतील तर ते तुम्हाला इथं असे एरो हेड्स देऊन, एरो हेड्स देखील प्रॉपर ड्रॉ करा. एरो हेड्स हे आयसोसेलस ट्रायंगल असतात आणि इथे तुम्ही देऊ शकता 40. ओके, हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स इथं जर तुम्हाला या दोन्ही डिस्टन्स चे डायमेन्शन द्यायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता. या लाईनला डायमेन्शन द्यायचं तर त्या लाईनलाच ती लाईन पॅरलल पाहिजे. ठीक आहे, डायमेन्शन लाईन सुद्धा. मग हे डिस्टन्स तुम्हाला असे देता येतील 20 mm आणि हे 20 mm. ओके, स्ट्रेट हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती आहे तर 30 mm डिस्टन्स आपल्याला इथं त्यांनी दिलेलं आहे. इथं आपण हे डिस्टन्स देऊ शकतो. डायमेन्शनिंगला देखील मार्क्स आहेत. ओके, तर हे डिस्टन्स इथे येईल या लाईनला पॅरलल, या लाईनला पॅरलल ते जे डिस्टन्स आहे आपण एरो हेड करून देऊ शकतो. तर इथं आपल्याला डिस्टन्स किती 60 mm आहे, तर हे डिस्टन्स येईल 60 mm. 10 mm डिस्टन्स सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. अशा पद्धतीने हा जो प्रॉब्लेम आहे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दोनच व्ह्यू दिलेले असताना सॉल्व्ह कसे करायचे. ठीक आहे, मी एक गोष्ट रिपीट करतो की असिमेट्रिकल प्रॉब्लेम होता म्हणून मग आपण साइड हा व्ह्यू इथे येईल किंवा मग या साइडने येईल, 60 mm इथे असतील की इथे असतील हे आपण डिसाइड केलं नाही. कारण का की सिमेट्रिकल व्ह्यू आहे, तुम्ही इकडे घेऊ शकता, या साइड पासून पण ड्रॉ करू शकता, दोन व्ह्यू त्याचे येऊ शकतात. ठीक आहे, हे जरी केलं तरी देखील बरोबर आहे. पण ज्या वेळेस तुम्हाला सिमेट्रिकल डायग्राम नसेल त्यावेळेस मात्र जिथून जास्त एजेस दिसतील तुम्हाला त्या कंपोनंटचे तर ते तुम्हाला डिसाइड करावं लागेल. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे, तर या दोन व्ह्यूचा म्हणजे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूचा आयसोमेट्रिक व्ह्यू हा अशा पद्धतीने दिसेल. कनेक्टेड रहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण येत राहू या चॅनलवर. थँक्स.